हा बघा तुम्ही पाहू शकता आपण चिकन सुका इतका झणझणीत आणि मस्त की स्वादिष्ट तयार केलेला आहे। कोणत्याही ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर एक नंबर मित्रांनो लागणार आहे, कारण का घरगुती पद्धतीने बनवलेला आहे आणि विशेष म्हणजे सावजी स्टाईलने ह्याला बनवलेला आहे, कारण का ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपण सावजी मसाला टाकलेला आहे। त्याच्यामुळे ह्याची जी काही टेस्ट आहे ना, आहा एक नंबर लागणार आहे मित्रांनो। रेसिपी एकदम साधी सोपी आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एकदम धमाल होणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे सावजी पद्धतीतला चिकन सुका आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमका काय काय साहित्य आहे ते। इथे मी चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर वाटण्यासाठी, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, एक कांदा घेतलेला आहे, 2 तमालपत्र घेतलेले आहेत आणि एक कांदा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर मी ते चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी वालावरकर यांचा सावजी मसाला घेतलेला आहे। आता सर्वात पहिल्यांदा आपण वाटणाची तयारी करून घेऊया। तर इथे मी मिरच्या घालणार आहे, पहिला कोथिंबीर, सुकं खोबरं भाजलेलं आणि हा भाजलेला कांदा। आता एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण थोडासा पाणी घालूया। तर हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि एवढं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये तेजपत्त्याची पानं घालूया, त्यानंतर आलं लसूण ठेचलेलं आहे ना ते घालूया। आता ना थोडंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। आता यामध्ये कांदा घालूया। आता हा कांदा आहे ना तर सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा बघा आपला कांदा आहे ना तो परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण वाटण घालूया। आता आपले मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये वाटण आहे थोडं, ते आपण काढून घेऊया पाणी टाकून। आता हे वाटण आहे ना ते चांगलं परतून घेऊया। हे बघा आपलं वाटण आहे ना ते चांगलं परतून झालेलं आहे। आता बाकीचे मसाले आहेत ना ते सुद्धा घालून घेऊया। हळद घालूया, त्यानंतर वालावरकर यांचा सावजी मसाला घालूया। मित्रांनो, तुम्हाला आपल्या किचनमध्ये वालावलकर यांचे मसाले जर हवे असतील तर आजच ह्यांना कॉन्टॅक्ट करा। स्क्रीनवरती नंबर आलेले आहेत किंवा ह्यांच्या प्रत्यक्ष शॉपमध्ये जाऊन जर तुम्हाला व्हिजिट करायचा असेल तर लालबाग येथे वालावलकर मसाले यांचा प्रत्यक्ष शॉप आहे। त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही आपली ऑर्डर सुद्धा बुक करू शकता, कारण पदार्थ कोणताही असो वालावलकर यांचे मसाले या पदार्थामध्ये मिक्स झाले म्हणजे चव ही उत्तम येणारच। आता हे सर्व मसाले आहेत ना छान परतून घ्यायचे आहेत। आता मसाले छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण चिकन घालूया। चला आता आपण चिकन चांगलं परतून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता वाटणामध्ये चिकन चांगलं एकजीव झालेलं आहे। आता त्यानंतर काय करूया, याच्यावरती ना झाकण ठेवूया आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। म्हणजे चिकन मधून सुद्धा चांगलं पाणी सुटेल ना? हो। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला आपण झाकण खोलूया। आता तुम्ही पाहू शकता चिकन मधून किती पाणी सुटलेलं आहे।
आता आपण एकजीव करून घेऊया. हे बघा आपलं चिकन आहे ना ते एकजीव झालेलं आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ना मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर. आता एकजीव करून घेऊया. आता बघा यामध्ये ना अगदी थोडासा पाणी घातलेलं आहे. आपल्याला ग्रेव्ही वगैरे काय नाही बनवायची, सुक्कं करायचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. चला आपण झाकण खोलूया. हो जबरदस्त. हे बघा आपलं सावजी चिकन आहे ना ते तयार झालेलं आहे. आता आपण ना गॅस बंद करून घेऊया. आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. पाहिलेत किती एकदम मस्त की गरमागरम आपला इथे सावजी चिकन सुक्का तयार झालेला आहे आणि बघूनच इतकं तोंडाला पाणी सुटलेलं ना, कधी ह्याचा भाकरीसोबत मस्त की फडसा पडतो असं झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा आता जास्त विलंब करू नका, पटकन ही रेसिपी आपल्या घरी ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.